हॅलो एव्हरीवन, आज आपण बघत आहोत स्ट्रेट लाईनचा पार्ट 4. ठीक आहे. ज्या मुलांनी पार्ट 1, 2, 3 बघितलेले नसेल त्यांनी अगोदर अगोदर ते 3 पार्ट्स कंप्लीट करा. त्याच्यानंतर हा पार्ट कंटिन्यू करा. ठीक आहे. लास्ट पार्टमध्ये आपण काय बघितलं, की बाबा लाईनचं इक्वेशन्स. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या लाईनचं इक्वेशन काढायचं असेल, तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज असते. म्हणजे लाईनचे इक्वेशन्स आपण कसे फॉर्म करू शकतो हे बघितलं. जसं की स्लोप पॉईंट झाला. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, की एक आपल्याला स्लोप माहित असेल आणि एक पॉईंट माहित असेल, तर आपण एका लाईनचं इक्वेशन लिहू शकतो. त्याच्यानंतर 2 पॉइंट फॉर्म झाला. ठीक आहे. असे बरेच सारे इक्वेशनचे फॉर्म्स होते. आता ह्या पार्टमध्ये आपण काय बघतोय, जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन. जनरल फॉर्म म्हणजे काय असतं बघा. तुम्हाला हे तर माहितीये, की एक लाईन असते. त्याचं इक्वेशन काहीतरी 3x प्लस 2y इक्वल्स टू 6 असं काहीतरी असेल. ठीक आहे. मग आता ह्यालाच आपण जनरल फॉर्म मध्ये कसं कम्पेअर करणार? म्हणजे हे बघा, मी 6 ला ह्या साईडला घेऊन येतो. 3x प्लस 2y मायनस 6 इक्वल्स टू 0. ठीक आहे. म्हणजे ही कंडिशन काय झाली? u इक्वल्स टू 0. u इक्वल्स टू 0. म्हणजे ज्या पण सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या आपण एका साईडला घेऊन आलो आणि राईट हँड साईडला काय राहिलं? 0 राहिलं. मग ह्या साईडला जी गोष्ट राहिली त्याला आपण कम्पेअर करणार कशासोबत? ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. ठीक आहे. हेच आहे आपलं जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन. ठीक आहे. लाईनचं इक्वेशन. ठीक आहे. आता ह्याच्यावरून आपण 3 गोष्टी शिकणार आहोत. पहिला आहे त्या लाईनचा स्लोप. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एक अशा फॉर्मचं इक्वेशन दिलं असेल, तर त्या लाईनचा स्लोप कसा ओळखायचा किंवा स्लोप कसा फाइंड करायचा इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर एक्स इंटरसेप्ट काय असेल त्या लाईनचा आणि वाय इंटरसेप्ट काय असेल हे सगळं आपण बघणार आहोत. सगळं स्लोपसाठी काय सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात सोपा स्लोप आहे काय? स्लोप काय असतो आपला? जर असं इक्वेशन दिलं असेल बघा, हे पद्धतीने हे बघा, इथं जर असं इक्वेशन दिलं असेल, तर ह्याचा स्लोप असतो मायनस ए अपॉन बी. ए काय आहे? आपला एक्सचा कोइफिशियंट आणि बी काय? वायचा कोइफिशियंट. ठीक आहे. त्याच्यानंतर सिमिलरली एक्स इंटरसेप्ट, एक्स इंटरसेप्ट तो काय असणार? मायनस सी अपॉन ए. ठीक आहे. सी काय? कॉन्स्टंट टर्म आणि ए काय? एक्सचा कोइफिशियंट. ठीक आहे. सिमिलर त्याच्यासोबत वाय इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट ते काय असणार? मायनस सी अपॉन बी. सी म्हणजे कोणती टर्म? कॉन्स्टंट वाली टर्म. आणि बी म्हणजे काय? वायचा कोइफिशियंट. ठीक आहे. आता ह्या तिन्ही गोष्टी आपण हे जे लाईनचं इक्वेशन दिले ना ह्याच्यासाठी काढू. बघा हे लाईनचं इक्वेशन आहे माझ्याकडे, कोणतं? हे. त्याच्यासाठी माझा स्लोप काय आला बघा. ए म्हणजे काय आला इथनं? 3 मायनस 3 अपॉन बी म्हणजे काय आला? 2. म्हणजे स्लोप काय झाला? -3/2. सिमिलरली एक्स इंटरसेप्ट काय असणार? -c/a. सी काय? -6 आहे बघा. कम्पेअर काय सोबत करणार? +c सोबत. म्हणजे तिथं काय? मायनसचं साइन आहे. त्याच्यामुळं सी ची व्हॅल्यू काय आली? -6. हा इथला मायनस ऑलरेडी एक आहे. त्याच्यासोबत सी आपला आहे -6 अपॉन ए म्हणजे काय? एक्सचा कोइफिशियंट. तो किती आहे इथं? 3. ह्या मायनसला हे कॅन्सल झालं. त्याच्यामध्ये हे आलं 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणजे हे आलं 2. एक्स इंटरसेप्ट किती आलं? 2. सिमिलरली वाय इंटरसेप्ट काय येणार? -c. -c म्हणजे मायनस ऑफ -6 अपॉन बी. बी किती आहे बघा इथं. बी म्हणजे काय? वायचा कोइफिशियंट. ह्या इक्वेशन साठी वायचा कोइफिशियंट काय? 2. ते आलं इथं 2. हा मायनसला मायनस कॅन्सल. हे आलं 2 3 म्हणजे उत्तर आलं 3. ठीक आहे. म्हणजे ह्या लाईनचा स्लोप काय आला? -3/2. त्याचा एक्स इंटरसेप्ट काय आला? 2. त्याचा वाय इंटरसेप्ट काय आला? 3. आता एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट काय आहे? की बाबा ही लाईन जी असेल, हे बघा, हे कोऑर्डिनेट ऍक्सिस, ही लाईन समजा अशी काहीतरी असेल. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल युजिंग तिचे पॉइंट्स काढले, की मग ज्यावेळेस तुम्ही ग्राफ काढला त्या लाईनचा त्यावेळेस अशी लाईन आली. मग एक्स इंटरसेप्ट म्हणजे काय? 2 म्हणजे नक्की काय? हा जो पॉइंट आहे एक्स ऍक्सिस वरचा तो असणार 2,0 म्हणजे इथं ही 2 ला इंटरसेप्ट करते. वाय इंटरसेप्ट म्हणजे काय? तो वाय इंटरसेप्ट किती आला आपल्या ह्या लाईन साठीचा? 3. म्हणजे हा जो पॉइंट असणार आहे तो किती असणार आहे? 0,3. ठीक आहे. कळालं तुम्हाला एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट. स्लोप कसा काढणार? -a अपॉन बी. एक्स इंटरसेप्ट -c अपॉन ए. वाय इंटरसेप्ट -c अपॉन बी. सगळं सोपं आहे. ठीक आहे. पुढे बघा. पुढे काय दिलंय त्यांनी? फाइंड द स्लोप अँड इंटरसेप्ट मेड बाय लाईन. त्यांनी एक लाईनचं इक्वेशन दिलंय. ठीक आहे. आता आपण ते काढू. आपल्याला माहिती आहे गिवन लाईन काय? एक्स प्लस वाय प्लस 10 इक्वल्स टू 0. हिला मी कंपेअर विथ, कंपेअर काय सोबत करणार? ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. देअरफॉर मला a काय भेटला? a x चा कोइफिशियंट 1, b y चा कोइफिशियंट तो सुद्धा 1 आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्म
10. ठीक आहे. मग स्लोप काय असतो? -a/b. हे काय आलं? 1. ए किती आहे? 1 म्हणजे हे आलं -1/1 म्हणजे स्लोप काय आला? -1. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्ट काय आहे? -c/a. एक्स साठी लक्षात ठेवा ए आणि वाय साठी काय असणार? -c/b. -c. सी किती आहे आपला? 10 म्हणजे इथं आलं -10 पण ए किती आहे? 1 म्हणजे एक्स इंटरसेप्ट काय आला माझा? -10. सिमिलरली वाय इंटरसेप्ट. वाय इंटरसेप्ट किती आहे? फॉर्म्युला काय त्याचा? -c/b. सी तर तोच राहणार -10/बी किती आहे? वायचा कोएफिशियंट 1 म्हणजे वाय इंटरसेप्ट सुद्धा काय आला याचा? -10. हे कळालं तुम्हाला? स्लोप आला -1, एक्स इंटरसेप्ट आला -10, वाय इंटरसेप्ट आला -10. ठीक आहे. दोन्ही गोष्टी सारख्याच आल्या. पुढे बघा काय? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन. ठीक आहे. हा पॉइंट एक समजून घ्या. हे तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहे. आता बघा, हे दोन लिनियर इक्वेशन्स असतील. ठीक आहे. आता हे दोन लिनियर इक्वेशन्स ज्या वेळेस तुम्ही ग्राफ वरती हे लाईन्सचे इक्वेशन्स आहेत ज्यावेळेस तुम्ही ह्यांचं ग्राफ काढणार, समजा ह्या ह्या त्या दोन लाईन्स आणि ह्यांचा काय काढायचा आपल्याला? हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो असेल एक्स कॉमा वाय. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्यांना ऍज अ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणार, त्यावेळेस तुम्हाला एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यूज भेटतील त्याच काय असणार याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे. पण ते सॉल्व्ह करू. इक्वेशन काय दिले बघा? एक्स प्लस 2y इक्वल्स टू 3 आणि पुढे काय दिलेलं आहे? 2x मायनस वाय इक्वल्स टू 1. आता मी याला सॉल्व्ह कसं करणार? तुम्हाला 10वी पर्यंत तुम्ही ज्याही गोष्टी शिकल्यात लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायच्या, कोणत्याही एका मेथडने ह्या दोघांचा आन्सर काढा. एक्स काहीतरी व्हॅल्यू भेटेल, वायची तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे. आता मी काय करतो इथं? सबस्टिट्यूशन मेथड घेतो. म्हणजे काय? ह्या एक्स इथं काय घेतो? एक्स इक्वल्स टू 3 मायनस 2y. ह्या व्हॅल्यूला मी इथं एक्सच्या जागी पुट करतो. 2 इंटू 3 मायनस 2y मायनस वाय इक्वल्स टू -1. हे काय आलं? 6 मायनस 4y मायनस वाय इक्वल्स टू -1. सॉरी, हे +1 आहे. +1 हे आलं. मग हा +1 इकडे आणा. हे काय झालं? 6 -1 हे झालं -5y इक्वल्स टू 0. म्हणजे हे काय झालं? 5 मायनस 5y इक्वल्स टू 0. हा 5 पलीकडे जाऊ द्या. -5y इक्वल्स टू -5. मायनसला मायनस कॅन्सल झाला. 5y इक्वल्स टू 5. देअरफॉर y इक्वल्स टू 1. कळालं का? आता ही y ची व्हॅल्यू ह्याच्यात पुट करा. म्हणजे काय आलं? x इक्वल्स टू 3 मायनस 2. म्हणजे x पण काय आला माझा? 1. म्हणजे माझा x आणि y किती काय आला? 1,1. म्हणजे हाच 1,1 काय झाला? त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ह्या दोन लाईनचा. ठीक आहे बाळांनो? कळालं तुम्हाला हा प्रश्न? काय म्हणतात त्याला? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसा काढायचा कळाला? तुम्हाला दोन लाईनचे इक्वेशन दिले असतील, तुम्ही त्यांना सॉल्व्ह केलं की तुम्हाला काहीतरी एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज भेटतील. हेच तुम्हाला 10वी मध्ये पण तुम्ही हेच केलेलं आहे, 11वी मध्ये सुद्धा हेच करायचं, 12वी मध्ये सुद्धा हेच करायचं. फक्त ह्याच्यामध्ये काय असणार? तुम्हाला एक मोठे इक्वेशन असेल, जॉईंट इक्वेशन, ते तुम्हाला कळेल 12वीत गेला की. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आहे द डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम द लाईन. त्याच्या अगोदर ना, हे बघा, इथं काय दिलेलं आहे? डिस्टन्स ऑफ द लाईन, डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाईन. ठीक आहे. आता इथं लाईनचं इक्वेशन असेल समजा ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. हे एका लाईनचं इक्वेशन आहे. ह्या लाईनचं आणि ह्या पॉईंटचं एक परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड करायचं आपल्याला. म्हणजे कसं? हे बघा, हा हा पॉईंट आहे समजा तुमचा x1 y1. ही लाईन आहे तुमच्याकडं ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. आणि हे जे डिस्टन्स तयार झालं, हे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं. ह्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, लक्ष द्या. डिस्टन्स इक्वल्स टू, आता बघा, डिस्टन्स कधी निगेटिव्ह असणार आहे का? नाही. ग्राफ वरती कोणत्याही ठिकाणी असो, कोणत्याही क्वाड्रंट मध्ये असतो असो, ते कधी निगेटिव्ह असणार आहे का? नाही. त्याच्यामुळं डिस्टन्सच्या फॉर्म्युलेमध्ये काय लागणार? मॉड. ठीक आहे. ज्यावेळेस अशी कंडिशन येईल की बाबा तुम्हाला एका पॉईंट पासून, एका लाईन वरती, लाईनचं एका पॉईंट पासून एका लाईनचं डिस्टन्स काढायचं असेल, तर त्याचा फॉर्म्युला काय? ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. कळालं तुम्हाला? काय करायचं? ही जी लाईन आहे ह्याच्यामध्ये जो एक्स आणि वाय, हे जे व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय, त्याच्या जागी काय करायचं? फक्त हे पॉईंट्स पुट करायचे. इथं जे पण पॉईंट्स असतील ते इथं पुट करायचे. डिनॉमिनेटर मध्ये अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा, आता मागं काय होतं? इथे बघा काय होतं? ओरिजिन पासून लाईन काढायचं आपल्याला, डिस्टन्स एका लाईनचं. म्हणजे ओरिजिन बघा, हा आपला कोऑर्डिनेट ऍक्सिस असेल.
हा ओरिजिन असेल आणि इथनं एक लाईन जाते आणि आपल्याला हे डिस्टन्स काढायचंय. हे डिस्टन्स फाइंड करायचं. ठीक आहे. ओरिजिन आहे म्हणल्यावर ह्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले? 0,0. आपल्याला डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम अ पॉइंट हा याचा फॉर्म्युला माहितीये काय? डिस्टन्स इक्वल्स टू ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता इथं ज्यावेळेस अशी कंडिशन असेल, ज्यावेळेस ओरिजिन पासून काढायचे, त्यावेळेस पॉईंट काय झाले? 0,0. मग मी काय करणार? x1 आणि y1 च्या जागी काय टाकणार? 0. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय होणार? a इंटू 0 प्लस b इंटू 0 प्लस c अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आला? हे तर 0 झालं, हे पण 0 झालं. वर राहिला काय? फक्त c अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. कळालं? हा फॉर्म्युला कसा आला कळालं? हा अगोदर सांगण्याच्या ऐवजी मी तुम्हाला काय केलं? अगोदर हा फॉर्म्युला एक्सप्लेन केला. हा फॉर्म्युला कसा आहे आणि त्याच्यावरनं आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह केला. कळालं? हा फॉर्म्युला कधी वापरणार? ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या लाईनचं डिस्टन्स विचारलं असेल. कुठून? ओरिजिन पासून. ठीक आहे. आणि हा फॉर्म्युला कधी वापरणार? हा वाला ज्यावेळेस तुम्हाला लाईन आणि एका पॉइंट यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारला असेल, त्यावेळेस तो कोणता फॉर्म्युला वापरायचा? हा वाला फॉर्म्युला. ठीक आहे बाळांनो, कळालं? द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. ठीक आहे. ह्याचा पण फॉर्म्युला तसाच आहे. हे बघा, आपल्याला आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलंय? जर दोन पॅरलल लाईन्स असतील, याचाच अर्थ त्यांच्या स्लोप्स मध्ये काय रिलेशन असणार? ह्याचा स्लोप आणि ह्यांचा स्लोप काय असणार? सेम असणार. म्हणजे बघा, आणि स्लोप आपण कशावरनं काढतोय? मायनस ए बाय बी. स्लोप मध्ये रोल कशाचा आहे? ए आणि बी चा, म्हणजे एक्स चा कोइफिशियंट आणि वाय चा कोइफिशियंट. याचाच अर्थ काय? की ज्यावेळेस दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतील, त्यावेळेस त्यांचे एक्स चे कोइफिशियंट आणि वाय चे कोइफिशियंट काय असणार? इक्वल असणार. ठीक आहे. म्हणजे बघा, हे असणार ए एक्स प्लस बी वाय प्लस सी वन इक्वल्स टू 0. आणि हे ह्या लाईनचं इक्वेशन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी टू इक्वल्स टू 0. हे एक्स आणि बी वाय, एक्स आणि बी वाय दोन्हीकडे सेम का? कारण की या दोन लाईन्स कशात एकमेकांना पॅरल. चेंज कशात असणार? फक्त कॉन्स्टंट टर्म मध्ये. का? कारण की कॉन्स्टंट टर्म आपल्याला सांगते की लाईन ती किती शिफ्ट आहे, वर किंवा खाली, ऍक्सेस वरती. क्वाड्रंट मध्ये जी आपली कोऑर्डिनेट सिस्टीम आहे त्याच्यावरती ती लाईन किती शिफ्ट आहे हे आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू सांगते. ठीक आहे. तुम्हाला कळालं? दोन लाईन पॅरलल लाईनचं इक्वेशन काय असणार? इक्वेशन मध्ये रिलेशन काय असणार? एक्स आणि वाय हे जे कोइफिशियंट आहेत हे काय असणार? सेम असणार. मग ह्याचा फॉर्म्युला कसा बनतो? डिस्टन्स इक्वल्स टू मॉड मध्ये C1 मायनस C2 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. कळालं तुम्हाला? ह्याच्यामध्ये C1 आणि C2 का राहिलं फक्त? कारण की बाकी एक्स आणि एक्स बी वाय इथं पण सेम, इथं पण सेम. कळालं तुम्हाला फॉर्म्युला? तीन फॉर्म्युला बघितला आपण. पहिला फॉर्म्युला काय बघितला? डिस्टन्स फ्रॉम लाईन टू पॉइंट. ठीक आहे. तो फॉर्म्युला काय? मॉड मध्ये अंडर आपलं मॉड मध्ये ax1 प्लस by1 प्लस सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा कुठला फॉर्म्युला? एका डिस्टन्स बिटवीन एक पॉइंट आणि एक लाईन. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला काय बघितला आपण? डिस्टन्स बिटवीन एक लाईन आणि एक ओरिजिन. ओरिजिन मध्ये x1 y1 काय होणार? 0 होणार. त्याच्यामुळे वर वर न्यूमरेटर मध्ये टर्म कोणती राहिली? फक्त कॉन्स्टंट वाली. त्याच्यामुळे तो फॉर्म्युला काय तयार झाला? सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि हा थर्ड फॉर्म्युला काय? डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स मध्ये C1 आणि C2 काय असणार? कॉन्स्टंट टर्म्स असणार. मग त्याचा फॉर्म्युला काय तयार झाला? C1 मायनस C2 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे बाळांनो, कळालं इथपर्यंत तुम्हाला तीन फॉर्म्युला. आता आपण त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. हे बघा, डिस्टन्सचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर ना, इथे एक साधा सिंपल क्वेश्चन आहे. त्यांनी काय विचारलंय? शो दॅट द लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. आत्ताच तुम्हाला शिकवलं काय? की जर लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील तर त्याची आपण या चॅप्टर मध्ये बघितलेली कन्सेप्ट काय? त्या लाईनचा काय असणार? स्लोप सेम असणार. ठीक आहे बाळांनो, माझ्याकडे ही लाईन L1 आहे. कोणती लाईन? L1 काय माझ्याकडे? समजा ही एक्स मायनस 2y मायनस 7 इक्वल्स टू 0. मी काढतो स्लोप ह्या लाईनचा. स्लोप काय? मायनस ए बाय बी. म्हणजेच ए काय? माझा एक्सचा कोइफिशियंट, तो किती आहे? 1. आणि बी किती आहे? मायनस 2. म्हणजे माझा स्लोप आला 1/2. हा स्लोप कशाचा आहे? L1 चा. माझ्याकडे L2 ही दुसरी लाईन आहे. L2 लाईन काय? 2x मायनस 4y प्लस 15 इक्वल्स टू 0. मी ह्या लाईनचा स्लोप काढतो आता. स्लोप स्लोप कशाचा? L2 चा. तो काय येणार? मायनस ए बाय बी. म्हणजेच मायनस एक्सचा कोइफिशियंट 2, बी किती आहे? मायनस 4. हे पण काय झालं? बे के बे, बे दोन्ही 4 आणि मायनसला मायनस कॅन्सल, म्हणजे हे पण आलं 1/2. म्हणजेच ह्या दोन व्हॅल्यू काय झाल्या? इक्वल. म्हणजेच काय?
slopes of L1 and L2 are equal. Therefore, we can say that lines are lines are parallel. ठीक आहे बाळांनो, कळालं तुम्हाला? आपण काय केलं, फक्त दोघांचे स्लोप कम्पेअर केले. जर दोघांचे स्लोप वेगवेगळे येत असते तर याचा अर्थ काय काय सांगितलं असतं आपण, लाईन्स कशा आहेत त्या पॅरलल नाहीयेत. स्लोप साठी आपलं लाईन्स पॅरलल असण्यासाठी पहिली मेन महत्वाची कंडिशन म्हणजे काय, की त्यांचा स्लोप सेम आला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलंय, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट. ठीक आहे, फुट ऑफ परपेंडिक्युलर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवली कन्सेप्ट काय असते, तरी मी पुन्हा एकदा सांगतो बेसिक प्रश्न. समजा हा एक पॉइंट आहे तुमच्याकडं x1 y1. ठीक आहे, हा पॉइंट काय तुमच्याकडे x1 y1. ही एक लाईन आहे, ह्या लाईनचं इक्वेशन आहे ax1 प्लस by1 प्लस c इक्वल्स टू 0. आता तुम्हाला काढायचंय फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे काय, की ज्या वेळेस मी ह्या पॉइंट पासून ह्या लाईन वरती एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, त्यावेळेस हा काहीतरी एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तयार होत असेल, त्याला मी नाव देतो x, y. आणि हा जो x, y जो ह्या लाईन वरती ह्या पॉइंट पासून काढलेला परपेंडिक्युलर, तोच काय असणार त्याचा फुट ऑफ परपेंडिक्युलर. ठीक आहे बाळांनो, आता मी तुम्हाला एक दोन मेथडनं हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो, तुम्हाला सांगतो कसं करायचं. ठीक आहे, पहिली तर मेथड काय, ट्रेडिशनल मेथड. काय तुम्हाला ट्रेडिशनल मेथड ती सांगतो. बघा, माझ्याकडे खालच्या लाईनचं इक्वेशन आहे. बघा, माझ्याकडे लाईनचं इक्वेशन काय, 3x मायनस वाय मायनस 1 इक्वल्स टू 0. हे माझ्या लाईनचं इक्वेशन आहे. ह्याचा स्लोप काय येणार, स्लोप काय आला, मायनस ए बाय बी म्हणजेच -3/-1 म्हणजेच आला प्लस प्लस 3. ठीक आहे बाळांनो, कळालं? माझ्याकडे आता ह्या लाईनचा स्लोप भेटला मला, मग ह्या लाईनचा स्लोप भेटेल का मला, भेटेल कसा, स्लोप स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन, तो किती असणार, ह्या स्लोपच्या निगेटिव्ह मध्ये रेसिप्रोकल म्हणजेच काय, तो स्लोप किती असणार, -1/3. हे माहितीये का तुम्हाला, हे बघा, ज्या वेळेस दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, हा M1 आणि हा M2. ठीक आहे, तर ह्यांच्या स्लोप, हा स्लोप आहे का ह्या दोन लाईनचा, तर ह्यांच्या स्लोप मध्ये रिलेशन काय असतं, M1 इक्वल्स टू -1/M2. त्याच्या अकॉर्डिंग मी ह्या लाईनचा स्लोप काढला. कळालं तुम्हाला? आता मी ह्या लाईनचा स्लोप काढला. ठीक आहे, तो किती आला, -1/3. माझ्याकडे ह्या लाईनचा स्लोप आहे, हा पॉइंट पण आहे, कोणता, पॉइंट -2,3. मग मी स्लोप पॉइंट फॉर्म ना एक इक्वेशन करू शकतोय का, काढू शकतोय. स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप पॉइंट फॉर्म काय आहे, y मायनस y1 इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. y1 किती येणार, हा पॉइंट 3 इक्वल्स टू m. ह्या लाईनचा स्लोप काय आला माझ्याकडे, -1/3 इंटू x मायनस x1 किती आहे, -2 म्हणजे झालं +2. आता ह्याला सॉल्व्ह करा, हा 3 इकडे ना, काय झालं, 3y मायनस 9 इक्वल्स टू -x -2. हे सगळ्या टर्म्स इकडे घेऊन या, म्हणजे हे झालं x प्लस 3y मायनस 7 इक्वल्स टू 0. कळतंय का बाळांनो, हे झालं माझं या लाईनचं इक्वेशन. ठीक आहे, मला काढायचा कुठला पॉईंट, हा पॉईंट काढायचा. हे इक्वेशन माझ्याकडे आहे कोणतं, हे वालं. हा पॉईंट आहे माझ्याकडे कोणता, हा वाला. ठीक आहे, मला हा पॉईंट काढायचा, मला हे इक्वेशन भेटलं, हे इक्वेशन भेटलं. आता मी फक्त पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढला त्या दोन लाईनचा, की माझा आन्सर येत आहे. अगोदर मी याला थोडं साईडला घेतो. ठीक आहे बाळांनो, माझं पहिलं इक्वेशन काय, खालच्या लाईनचं 3x मायनस वाय मायनस 1 इक्वल्स टू 0. आणि दुसरं मला आता भेटलेलं इक्वेशन त्या परपेंडिक्युलर लाईनचं, ते काय, x प्लस 3y मायनस 7 इक्वल्स टू 0. आता मी ह्यांना सॉल्व्ह केलं की मला काय भेटणार, हा पॉइंट, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सॉल्व्ह करायला येईल. करू आपण. पहिलं इक्वेशन काय बघा, मी काय करतो, 3x मायनस वाय मायनस 1 इक्वल्स टू 0 आहे ना, तर काय करतो, वायला पलीकडे घेऊन जावा, म्हणजे 3x मायनस 1 इक्वल्स टू वाय. ही व्हॅल्यू मी ह्या इक्वेशन मध्ये पुट करतो, वायच्या जागी ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार. मग काय झालं, x प्लस 3 इंटू 3x मायनस 1 मायनस 7 इक्वल्स टू 0. मग x प्लस 9x मायनस 3 मायनस 7 इक्वल्स टू 0.
हे काय झालं, एक्स प्लस 9x झालं 10x मायनस 10 इक्वल्स टू 0. म्हणजे 10x इक्वल्स टू 10. मग x इक्वल्स टू 1. x ची व्हॅल्यू काय आली 1. म्हणजे मला फुट ऑफ परपेंडिक्युलरचा पहिला कोऑर्डिनेट भेटला काय 1. एक्स कोऑर्डिनेट भेटला तो काय आला 1. आता हा एक्स मी इथं पुट करतो फक्त ह्या ठिकाणी. आपल्याला माहितीये काय 3x मायनस 1 इक्वल्स टू वाय. एक्सच्या जागी मी 1 पुट केला 3 इंटू 1 मायनस 1 इक्वल्स टू वाय. देअरफोर हे 3 मायनस 1 इक्वल्स टू वाय. मग वाय काय आला माझा 3 मायनस 1 2. हा दुसरा कोऑर्डिनेट काय आला माझा 2. ठीक आहे. मग हा फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स काय आले 1, 2. ही झाली लॉंग प्रोसेस. ठीक आहे. ह्याचा शॉर्टकट सुद्धा आहे, मी तुम्हाला तो पण दाखवतो. ठीक आहे बाळांनो, सगळं पुसतो मी. ठीक आहे. हे बघा, कळालं का तुम्हाला हे सगळं कसं केलं. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं मी, ह्या लाईनचा स्लोप काढला खालच्या लाईनचा. तो किती आला माझा -1/3. ह्या स्लोप वरनं मी ह्याचा स्लोप आणि हा पॉइंट त्याच लाईन मध्ये ना. मग मी स्लोप पॉइंट फॉर्मने ह्या लाईनचं इक्वेशन काढलं. मग ह्या लाईनचं इक्वेशन आलं की मी ते हे दोन मला हे बघा इथं मला खाली इक्वेशन भेटलं. हे इक्वेशन आलं आणि माझ्याकडं ह्या लाईनचं इक्वेशन होतं गिवन. त्या दोघांना सॉल्व्ह केलं की मला एक्स भेटला 1, वाय भेटला 2. हाच काय 1, 2 हेच काय माझा फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे. आता मी तुम्हाला याचा शॉर्टकट सांगतो. ह्याचा शॉर्टकट लक्षात ठेवा. x मायनस x1 अपॉन ए इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन b इक्वल्स टू मायनस ax1 प्लस by1 प्लस c अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे बाळांनो. म्हणजे आता तुम्हाला करायचं काय, तुमच्याकडे x1 y1 काय असणार, हा ax1 हे इक्वेशन काय असणार, हे एकदा तुम्हाला ह्याची व्हॅल्यू तुम्ही अगोदर काढा. ती व्हॅल्यू ह्याच्यासोबत कम्पेअर केली की तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट भेटणार. ह्याची व्हॅल्यू पुन्हा ह्याच्यासोबत कम्पेअर केली की तुम्हाला वाय कोऑर्डिनेट भेटणार. ठीक आहे बाळांनो, कळालं. सॉल्व्ह करू. एक्स मायनस x1 किती आहे -2 म्हणजे झालं +2 अपॉन ए काय 3 इक्वल्स टू वाय मायनस y1 किती आहे 3 अपॉन बी काय -1. ठीक आहे इक्वल्स टू मायनस ए ए A3 x1 -2 म्हणजे हे झालं -2 प्लस बी किती आहे माझा -1. y1 किती हा 3 प्लस सी किती आहे माझा -1 अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर म्हणजे 9. 9 प्लस 1 हे आलं माझं 10. ठीक आहे. म्हणजे x प्लस 2 डिवाइड बाय 3 इक्वल्स टू y मायनस 3 डिवाइड बाय -1 इक्वल्स टू हे काय झालं -6 -3 -1 अपॉन 10. हे काय झालं इथं बघा काय झालं मायनस -9 -10 ते झालं 10 10 1. आता तुम्हाला येईल करायला पुढं. म्हणजे बघा x प्लस 2 डिवाइड बाय 3 इक्वल्स टू 1. कळतंय का तुम्हाला काय होतंय. हे 1 ह्याची व्हॅल्यू 1 आली. मग मी त्याला काय केलं एकदा x सोबत कम्पेअर केलं. मग x प्लस 2 इक्वल्स टू 3. मग x काय आला माझा x इक्वल्स टू 1 आला. बरोबर आहे का. मग y -3 इक्वल्स टू 1. हा मायनस तिकडे गेला -1. मग y इक्वल्स टू 3 -1. मग y इक्वल्स टू 2. आले का. तेच कोऑर्डिनेट्स आले का. x1 आला y2 आला. जे आपल्याला पाहिजे होतं तेच आलं. हे आहे शॉर्टकट. हे तुम्ही सीईटी साठी वापरणार. ठीक आहे बाळांनो. कळालं. आता पुढचा पॉईंट बघा. हा आता आलं डिस्टन्सचा क्वेश्चन. ठीक आहे. आता डिस्टन्स काय विचारलंय, एका पॉईंट दिलाय तुम्हाला 2,3 आणि पुढे काय विचारलंय हे इक्वेशन दिलेलं आहे. आता मी हे सॉल्व्ह करून दाखवतो. मे बी हा 3 इथं कुठं हे जे मायनस साईन दिसतं ना ते आतमध्ये असतं तरी काही फरक पडत नाही आपल्याला. ठीक आहे. लाईनचं इक्वेशन काय माझ्याकडं 12x मायनस 5y मायनस 13 इक्वल्स टू 0 आणि x1 y1 काय आला माझा 2,3. ठीक आहे. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. मॉड मध्ये ए माझा 12 x1 म्हणजे 2 प्लस बी नाही लिहायचा. बी म्हणजे काय आला -5. बी म्हणजे काय असतो वायचा कोइफिशियंट तो किती इथं -5. y1 किती इंटू 3 प्लस सी -13 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे हे आलं अंडर रूट
144 प्लस 25. ठीक आहे बाळांनो. आता हे येईल तुम्हाला पुढे सॉल्व्ह करायला. ह्याला सॉल्व्ह केलं तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द intersections of lines and making an intercept of 3 on x axis. म्हणजे तुम्हाला काय करायचंय बघा, हा आपला काय कोऑर्डिनेट ऍक्सिस. आपल्याला काय सांगितलंय, ह्या दोन लाईन्स आहेत, समजा ह्या दोन लाईन्स अशा असतील, ह्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधनं जाणारी एक लाईन आहे. म्हणजे समजा लाईन ती अशी कशी तरी असेल आणि ती एक्स ऍक्सिस वर 3 इंटरसेप्ट बनवतात. म्हणजे हा तिचा पॉइंट काय आला 3,0. ठीक आहे. आणि आपल्याला ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं येईल का? काढायला येईल. कसं? ह्या दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढला की माझ्याकडे हा काहीतरी एक पॉइंट भेटेल, समजा एक्स कॉमा वाय. आणि ज्यावेळेस मला हा पॉइंट भेटला, माझ्याकडे हा एक पॉइंट ऑलरेडी आहे, मग 2 पॉइंट फॉर्म मी काय करणार, दोघांचं इक्वेशन काढणार. चला करूया. पहिलं काम काय माझं, त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं. एक्स प्लस वाय मायनस 2 इक्वल्स टू 0. आणि दुसरं इक्वेशन काय, 4x प्लस 3y इक्वल्स टू हा इक्वल्स टू 10. ठीक आहे. आता मी काय करतो, एक्स इक्वल्स टू ह्या दोन्ही व्हॅल्यू पलीकडे घेऊन जातो. हे 2 चं झालं -2, आपलं -2 झाला +2 आणि y चं झालं -y. ही x ची व्हॅल्यू ह्याच्यात पुट करतो. 4 इंटू 2 मायनस y प्लस 3y इक्वल्स टू 10. हे झालं 8 मायनस 4y प्लस 3y इक्वल्स टू 10. हे झालं 8 मायनस y इक्वल्स टू 10. हा 8 पलीकडे गेला, मायनस y इक्वल्स टू 2. मग y इक्वल्स टू -2. हा एक पॉइंट आला माझा कोणता, हा हा वाला पॉइंट आला. तो पॉइंट किती आला आता -2. आणि आता हा -2 मी एक्सच्या इथं पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करतो, किंवा इथं पुट करा, ह्याला मी 1 म्हणतो. मग एक्स इक्वल्स टू 2 मायनस ऑफ -2 म्हणजेच एक्स इक्वल्स टू 2 प्लस 2 इक्वल्स टू 4. म्हणजे मला ह्या दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय भेटला, 4 कॉमा -2 ह्या दोन लाईनचा. आता मला एक पॉइंट भेटला माझ्याकडे काय, 4 -2. दुसरा पॉइंट आहे माझ्याकडे काय, 3,0. मग मी काय करणार, 2 पॉइंट फॉर्म. 2 पॉइंट फॉर्म काय, y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1. y1 आहे माझ्याकडे, y2 आहे माझ्याकडे, मी आता सगळं पुट करतो. y मायनस y1 काय -2 म्हणजे झालं +2 अपॉन y2 काय 0 मायनस आणि हे झालं +2 इक्वल्स टू x तर ऍज इट इज राहणार, मायनस x1 काय 4 अपॉन x2 काय 3 मायनस 4. म्हणजे हे काय झालं, y +2 अपॉन 2 इक्वल्स टू x -4 अपॉन -1. आता हे हा -1 इकडे आणा, 2 तिकडे नाही, मग काय येणार आन्सर, -1 इकडे आलाय, काय झालं, -1 इंटू y +2 इक्वल्स टू 2 इंटू x -4. हे काय आलं, -y -2 इक्वल्स टू 2x -8. आता ह्या सगळ्या टर्म तिकडे घेऊन जा, म्हणजे काय झालं, 2x प्लस y. हा y मायनस होता, पलीकडे गेला प्लस झाला. हा 2 मायनस आहे, पलीकडे गेला प्लस झाला. -8 प्लस 2 इक्वल्स टू 0. मग हे झालं 2x प्लस y -6 इक्वल्स टू 0. हे काय आलं माझं रिक्वायर्ड इक्वेशन, कोणत्या लाईनचं, ह्या लाईनचं. जी लाईन ह्या दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाते आणि एक्स वरती 3 चा इंटरसेप्ट तयार करते. ठीक आहे, कळालं तुम्हाला. पुढचा प्रॉब्लेम, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ ऑर्थोसेंटर ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर. आता सगळ्यात पहिल्यांदा ऑर्थोसेंटर काय असतं हे तुम्हाला माहित पाहिजे. ऑर्थोसेंटर म्हणजे काय, की बाबा ट्रायंगलच्या जे अल्टिट्यूड्स असतात त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता अल्टिट्यूड म्हणजे काय आणि अल्टिट्यूडचे इक्वेशन्स कसे काढायचे हे मी लास्ट लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे. ए बी सी हा काय, हा ट्रायंगल आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत माझ्याकडे 3, -2. बी आहे 7,6 आणि सी आहे -1,2. ठीक आहे. आता मला काय करायचं, ऑर्थोसेंटर काढायचं. म्हणजे काय, बघा ही इथनं एक लाईन येणार परपेंडिक्युलर,
इथून एक लाईन येणार परपेंडिक्युलर, आणि हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे ना, हा एक्स कॉमा वाय, हाच मला फाइंड करायचा. ठीक आहे, करूया. सगळ्यात पहिल्यांदा मला काय करावं लागेल, हे ए आणि समजा ह्या बी, हिचं नाव देतो मी डी आणि हिचं नाव देतो मी ई, म्हणजे मला एडीचं इक्वेशन काढावं लागेल आणि एकदा ईसीचं इक्वेशन, आणि त्या इक्वेशनला मी सॉल्व्ह केलं की मग मला काय भेटणार, एक्स आणि वाय, तेच काय असणार आपले ऑर्थोसेंटर. चला करूया. बघा, मला ह्या लाईनचं इक्वेशन काढावं लागेल अगोदर, किंवा ह्या लाईनचा स्लोप काढतो मी अगोदर फॉर एडी. आता कॅल्क्युलेशन काय करतोय आपण, फॉर एडी. ठीक आहे, स्लोप ऑफ बीसी, स्लोप ऑफ बीसी इक्वल्स टू, बीसीचा स्लोप कसा काढणार आपण, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इक्वल्स टू, ह्याच्यामध्ये y2 काय, 2 मायनस 6, 2 मायनस 6 अपॉन -1 - 7 इक्वल्स टू, हे काय झालं, -4 अपॉन -8 इक्वल्स टू, हे झालं मायनसला मायनस कॅन्सल, 1/2. ह्या लाईनचा स्लोप काय आला बीसीचा, 1/2. देअरफॉर स्लोप ऑफ एडी, एडीचा स्लोप किती असणार, -2. -2 कसा काय आला, ही लाईन आणि ही लाईन कशात एकमेकांना परपेंडिक्युलर, त्याचा याचाच अर्थ त्या दोघांचे स्लोप कसे असणार, निगेटिव्ह मध्ये रेसिप्रोकल. म्हणजे मी ह्याला उलट केलं, 1/2 आहे तर त्याला झाला 2, आणि निगेटिव्ह म्हणजे -2. त्याच्यामुळे स्लोप ऑफ एडी काय आला, 2. आता मला एडीचं इक्वेशन काढायला येईल का, येईल. कसं, माझ्याकडे ह्या लाईनचा स्लोप आहे आणि एक पॉइंट आहे, मग मी काय करणार, स्लोप पॉइंट फॉर्म, युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म काय, y मायनस y1 इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. y1 काय, तो वरचा पॉइंट, तो किती आहे, -2, म्हणजे हे झालं +2. स्लोप काय, -2 इंटू x, x1 किती, 3. आता याला सॉल्व्ह करा, हे काय झालं, y प्लस 2 इक्वल्स टू -2x प्लस 6, हे सगळ्या टर्म्स इकडे घेऊन या, हे झालं 2x प्लस y -4 इक्वल्स टू 0. हे आलं माझं एडीचं इक्वेशन. कळालं का, ठीक आहे. त्याला मी इक्वेशन 1 म्हणतो. मी याला थोडस साईडला घेतो. एडी काढला सिमिलर. आता जसं मला एडीचं इक्वेशन भेटलं ह्या लाईनचं, सिमिलरली मला ईसीचं पण इक्वेशन काढावं लागेल. आता कॅल्क्युलेशन करायसाठी फॉर ई सी. ठीक आहे, ईसी साठी मला अगोदर ह्या लाईनचा स्लोप काढावा लागेल. स्लोप ऑफ ए बी इक्वल्स टू, स्लोपचा फॉर्म्युला काय, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे, y2 काय, ह्याच्यामध्ये 6 मायनस 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 काय झालं, +2 अपॉन x2 काय, 7 मायनस 3 इक्वल्स टू, ह्याचा स्लोप काय झाला, 8/4, म्हणजेच काय झाला, 2. कळतंय का, त्याचा स्लोप काय आला, 2. जर ह्याचा स्लोप 2 असेल तर ह्याचा स्लोप किती असणार, -1/2. बरोबर आहे. मग स्लोप ऑफ ई सी काय आला, -1/2. माझ्याकडे ह्या लाईनचा स्लोप आहे, त्या लाईनवरचा एक हा पॉइंट आहे, मग मी काय करणार, युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म काय करणार, त्या लाईनचं इक्वेशन तयार करणार. बरोबर आहे का नाही, ठीक आहे, इक्वेशन तयार करू. मग काय, युझिंग स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म काय असतो, y मायनस y1 इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. y1 किती येणार, 2. m काय आला, -1/2. x1 किती येणार, -1, म्हणजे झालं +1. हा 2 इकडे आणा, 2 इकडे आणल्यावर काय झालं, 2y -4 इक्वल्स टू, हा -1 आतमध्ये गेला म्हणजे काय झालं, -x -1, सगळ्या टर्म इकडे घेऊन या, x प्लस 2y -4 प्लस 1 इक्वल्स टू 0, म्हणजेच x प्लस 2y -3 इक्वल्स टू 0. हे काय आलं माझं दुसऱ्या लाईनचं इक्वेशन. हे इक्वेशन भेटलं मला, हे इक्वेशन भेटलं, हे कशाचं, ह्या दोन लाईन्सचं. आता मला त्या दोन लाईन्सचं इक्वेशन भेटलं. आता मी काय करणार, फक्त लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो तसं सॉल्व्ह करणार आणि x आणि y च्या
व्हॅल्यूज फाइंड करणार. ठीक आहे, आता मी काय करतो, इथनं मी एक्स ची व्हॅल्यू काढतो. एक्स इक्वल्स टू 3 मायनस 2y. कळतंय का तुम्हाला काय केलं ते? ही व्हॅल्यू मी पुट करतो ह्या इक्वेशन मध्ये. म्हणजे कसं, एक्सच्या जागी, म्हणजे ते कसं दिसत, 2 इंटू एक्स आहे तर एक्सच्या जागी, इथं एक्स आहे तर एक्सच्या जागी ही व्हॅल्यू पुट केली, 3 मायनस 2y प्लस वाय मायनस 4 इक्वल्स टू 0. आता हे झालं 6 मायनस 4y प्लस वाय मायनस 4 इक्वल्स टू 0. मग हे काय झालं, 6 मायनस 4 प्लस 2 मायनस 4y प्लस वाय, हे झालं -3y इक्वल्स टू 0. मग -3y ची व्हॅल्यू आली -2, देअरफॉर y इक्वल्स टू 2/3. कळतंय का बाळांनो तुम्हाला काय केलं ते? y ची व्हॅल्यू काय आली, 2/3. आता ती व्हॅल्यू इथं फक्त पुट करा. मग x इथं आपण काढले, x इक्वल्स टू 3 मायनस 2 इंटू वाय. y ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे, 2/3. मग x इक्वल्स टू 3 मायनस 4/3. मग x इक्वल्स टू 9/4/3. मग x इक्वल्स टू, x ची व्हॅल्यू काय आली, 5/3. ठीक आहे का बाळांनो? म्हणजेच माझा ऑर्थो सेंटर काय आला, 5/3 आणि इथं काय आलं, 2/3. हाच काय माझा ऑर्थो सेंटर. ठीक आहे बाळांनो, कळाल तुम्हाला हा प्रॉब्लेम? एकदा बघून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. आय होप तुम्हाला डिस्टन्सचे 3 फॉर्म्युले कळाले असतील. फुट ऑफ परपेंडिक्युलरची कन्सेप्ट कळाली असेल, ऑर्थो सेंटरची कन्सेप्ट नीट झाली असेल. फुट ऑफ परपेंडिक्युलर तुम्हाला एक ट्रेडिशनल मेथडनं पण मी दाखवलं, एकदम लेंदी प्रोसेस कशी, आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला शॉर्टकटनं पण आन्सर काढून दिलं. दोन्हीचे आन्सर सेम आले. ठीक आहे बाळांनो, सगळे क्वेश्चन्स तुम्हाला कळाले असतील. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.